नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जीवनामध्ये प्रत्येकाने समाज ऋण फेडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करून अडलेल्या व्यक्तींना सहकार्याची भावना ठेवावी. तसेच गुणीजनांच्या गुणांची पारख करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन करावे. कार्यसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आपली सुखदुःखे आप्तस्वकीयांसोबत वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. हाच धागा पकडून विष्णू पाटील यांनी विदर्भातील कुंदा सारख्या ग्रामीण भागात राहून खडतर परिस्थितीतून शेती करून मुलांवर योग्य संस्कार केले. आज श्री संतादिशक्ती मुक्ताई देवस्थान सेवक म्हणून ते वारकरी संप्रदायाची पताका घेऊन भक्तिरसाचा मळा फुलवित आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून विदर्भातील ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आज पुणे दिघी येथे ते समाज ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहेत. विष्णू पाटील यांनी गावपण जपले, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. विष्णू नामदेव पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान भोसरी दिघी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांनी विष्णू पाटील यांना पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन व डॉक्टर रवींद्र भोळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अमोल विष्णू पाटील, नितीन विष्णू पाटील, डॉक्टर अण्णासाहेब पाटील, नितीन बोंडे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप तर्फे भव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा रविवार 29 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विनायक सभागृह, राजापेठ चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. यांचा लाभ सर्वांनी घ्यावा. किंवा अधिक माहिती करिता 9373617114 या मोबाईल नंबरवर संपर्क करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे.